तोडगा सन्मानानं काढला जाईल. धनगराचा सन्मान होईल, मराठ्यांचा पण होईल आणि छत्रपतींचा पण सन्मान होईल. म्हणजे आंजणगावचं प्रकरण होतं, तुम्ही जाणार होते, आता प्रकरण मिटलंय, गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर हा विषय संपवलाय, काय पुढची भूमिका असणार? नाही, चांगलं झालं की आपल्यातला वाद मिटला. शेवटी छत्रपतीचा सन्मान करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. छत्रपतींना आपल्या सगळ्या समाजाला एकत्र ठेवलंय आणि त्याच विचारानं आपण सुद्धा पुढं जाणं खूप गरजेचं आहे. खूप आनंदाची गोष्ट झाली. रात्री पण SP साहेबांनी सोलापूरच्या सांगितलं होतं की आम्ही बसून 100% मिटवणार आहेत. म्हणूनच मग आम्हाला जाहीरपणानं आपला दौरा टाकता आला नाही. परंतु कौतुक करतो मी सगळ्यांचं की पुढचे होणारा मोठा वाद टळलाय. आता याच्या पाठीमागं कोण होतं, काय होतं हे पोलीस प्रशासनानं शोधून काढलं पाहिजे. परंतु खूप चांगलं झालं की हा वाद मिटलाय. दोन्ही बांधव धनगर आणि मराठा गुण्यागोविंदांनी गावात नांदतील. फरांदे बाबांचाही मला काल फोन होता की तुम्हाला यावंच लागतंय. ते धर्मगुरू आहेत धनगर समाजाचे, आणि मराठा समाजाचा फोन होता की तुम्हाला यावंच लागणार आहे, आपण बसून तोडगा काढू. मी त्याच वेळेस बाबाजींना, म्हणजे फरांदे बाबाजी आहेत, त्यांना शब्द दिला होता की शांततेत बसून वाद 100% मिटला जाईल, वाद कुठेही होणार नाही. हे काय आता असते 4-2 असते, ते हुल्लडबाजी करतात, इकडचे 4-2 तिकडचे 4-2. म्हणून एवढा मोठा प्रेमानं वागणारा राज्यात समाज मराठा आणि धनगर यांच्यात वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, या भूमिकेत मी 4 दिवसापासून सलग होतो आणि ते खूप चांगलं झालं की तो वाद मिटला. पण ते लक्ष्मण हाके, म्हणजे हा वाद आधीच मिटला असता, गावाचा विषय होता, ते तिथं जाऊन आंदोलन करत होते, काल पोलिसांच्या अंगावर गेले. त्याचं सोडून विचारा काय ते जाऊन तिकडे. आता तुम्ही तिकडे जाणार आहे की नाही? काल तुम्ही ठरवलं होतं नाही, आता मिटलं म्हणल्याच्या नंतर चांगलं झालं ना, आता काय जाण्याची आवश्यकता नाहीये. मिटलं नसतं तर मी शब्द दोन्हींना पण दिला होता, मराठा समाजाला पण आणि धनगर समाजाला पण. मी 100% येणार, आपण वाद होऊ देणार नाहीत कुठल्याच परिस्थितीत. धनगर मराठा तोडगा सन्मानानं काढला जाईल. धनगराचा सन्मान होईल, मराठ्यांचा पण होईल आणि छत्रपतींचा पण सन्मान होईल. हे सगळ्या तिथलं देवस्थान आहे खेलोबांचं, या सगळ्या देवस्थानांचा सुद्धा सन्मान करून योग्य तोडगा काढणार आणि हे शांततेत मिटणार, हे त्याच दिवशी मी कालच सांगितलं होतं. त्यामुळे ते मिटलं, आता खूप चांगलं झालं. आता काय नंतर 1-2 दिवसांनी जाऊन मराठा समाजाची त्या गावातली भेट घेऊ आणि धनगर बांधवांची भेट घेऊ आणि ते मला वाटतं फरांदे बाबाजींची आम्ही तिथं जाऊन भेट घेऊ. यापुढे तुमचं दोन्ही समाज बांधवांना काय आव्हान असेल? अरे बाबा, आव्हानाला नाहीच आहे ना काही, आमचं वादच नाहीये. लावला जातोय का काय अशी मला शंका येते. लावला जातोय की काय? हे पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यायला लागणार. मला माहितच नव्हते कोण इथं काय आहेत, कोण पुतळा देतय का कोण घेतय का काय प्रकरण आहे. आता कोणी येणार फोटो काढणार आणि मी त्यांच्यासोबत हे म्हणणार, म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे. माझं नाव वापरून विनाकारण मलाही कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार. आपल्या राजानं जगासाठी लय केलंय. आपल्या बापानं जे केलं ते कोणालाच नाही करता आलं. होय, आमच्यासाठी प्राण आहेत छत्रपती शिवराय. आमच्या या आयुष्याला किंमतच नाहीये छत्रपती विना. आणि त्या छत्रपतींसाठी जिथं वाद होतील ना, माझं हे प्रामाणिक मत आहे, जिथं वाद होतील तिथं बसूच नका ना. विनाकारण तुम्ही असं वाद होईल अशा ठिकाणी बसवायचं, म्हणजे हे काय, आता मला हे काही षडयंत्रच कळायला तयार नाहीये. काय षडयंत्राला केलं की झाला जातीय दंगली सुरू. परत मराठा समाजाची पोरं आम्हाला फोन करतात की तास असं झालंय. अरे हे काही षडयंत्र आहे का? हेही मराठा समाजानं बघणं खूप गरजेचं आहे. आपल्यापासून दलित मुस्लिम तुटला नाही पाहिजे, आपल्यापासून बहुजन वर्गातला माणूस तुटला नाही पाहिजे, आपल्यापासून धनगर, हे सगळे समाज, लमाना समाज, जेवढे समाज आहेत हे समाज तुटले नाही पाहिजेत. मग हे मराठ्यांपासून तोडण्याचं कोणाचं काही षडयंत्र आहे का? हे सुद्धा मराठा समाजाने बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे याच्यावरती. आपला राजा आपल्यासाठी प्राणी, तिथं कॉम्प्रोमाइजच होऊ शकत नाही. तुम्ही पुतळेही बसवा, हरकत नाही, पण तुम्ही त्याच्या आडून काही कोण करतंय का? आपल्या तेढ निर्माण करतंय का? मराठ्यांच्या विरोधात दुसऱ्या जाती जात आहेत का? हे घालण्याचा प्रयत्न केला जातोय का? हे कोण करतंय हे पण आपण बघितलं पाहिजे ना. का सगळ्याच या अंगावर घ्यायचे आहे? हे सुद्धा त्याच्यात खूप मोठं षडयंत्र असू शकतं असं वाटतंय. आणि त्याच्या शोधात मी तर 100% जाणार, 100% जाणार आहे. हे पुतळे देतंय कोण?
देणारा कोण? हे लोकांमध्ये गैरसमज काय? कुणीतरी याचा माझ संघ फोटो काढायचा, सांगायचं मी त्यांच्या संघ आहे. मराठ्यात गैरसमज जाणार पुन्हा. कारण बदनाम मी माझा मराठा समाज व्हायला ना, जाणून बुजून लोक बाकीच्या जातीचे लोक म्हणाले हे आमच्या मुद्दाम दारात आणून बसवायला लागले. बसवणारा बसतोय, मराठा समाज नाही बसवत. किंवा आम्ही तसं सांगत पण नाहीत कोणाला की पुतळा इकडे बसवा, पुतळा तिकडे बसवा. मी कधीही कोणाला सांगत नाही, बसाही म्हणत नाही आणि नको पण म्हणत नाही. माझं काम हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं करणं, त्याला आरक्षण देणं, हे काम मी करतोय. म्हणून मी छत्रपतींचा पुतळा बसवाही म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. पण बाहेर मॅसेज वेगळेत अशी मला माहिती मिळाली. बाहेर मॅसेज वेगळेत ही मला माहिती मिळाली. म्हणून मी आता ते शोधात लागलोय की ही टीम कोण आहेत बाबा, पुतळा कोण विकतय, कोण कुठं नेऊन बसवतय, जाणून बुजून हे कोणी बसवलाय, असं काय हाय का याचा शोध घेतोय मी. शंका घेत नाही. कुणी बसवलाय भूमला, कोणी विकणारा हे बघायला लागलं ना. कारण दलित मराठा लागायला लागलं ना विनाकारण. हे बस विकणारा कोण, बसवणारा कोण हे मला बघणं गरजेचं आहे. कळंबला तसंच झालंय जणू. आता ह्या अंजनगावला पण तसंच झालंय की पुतळा नेऊन बसवायचा आणि मग फोटो लावून द्यायचा. मग आता हे काही षडयंत्र आहे का? मराठ्यांच्या अंगावरती धनगर घालायचा, मुस्लिम दलित घालायचा, हे बघावं लागणार आहे. त्याच्या आडून कुणी हाय का माहिती आता ते घ्यायला लागत. जो कोणी विकतोय घेतोय यांची प्रामाणिक इच्छा असू पण शकते, पण याच्या आडून हा पण डाव आहे का हेही बघावं लागणार आहे. कारण हे कोण पुतळे विकतोय हेच मला आतापर्यंत माहित नव्हतं, माहितच नाही. आता त्याची माहिती घेतोय. पुतळे विकणारे कोण, घेणारे कोण, बसवतोय कोण, कशामुळे बसवताय, वाद व्हावा म्हणून का प्रामाणिक इच्छा चांगली आहे म्हणून, हरकत नाही. मग पण शक्यतो माझा हात जोडून म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही वाद होईल अशा ठिकाणी पुतळे बसूच नका. आपल्या राज्यासाठी गुंठा 2 गुंठे इकत घेऊ, शान केसात मोठं बांधकाम करू आणि मोठाले बसवून बसवायचे तर ते 20-30 लाख आले ते ब्राऊनचे का कशाचे ते बसवा, मोठमोठाले बसवा ना. मराठा समाजांनी आपलं दैवते बसवायचे ना, चांगले मोठाले बसवा. पण वाद होईल असं कुणी वागू नका, कुणीच. इथून पुढं वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसू नका. आणि तुम्हाला तरी बसवायचे असतील तर ती तुमची जबाबदारी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.